गुड मॉर्निंग. तुम्ही ट्यून केलंय 90.4 ग्रीन FM. मी आरजे शर्यू आहे तुमच्यासोबत. सुरू होतोय आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल. भगवद्गीतेच्या रूपात अवतरलं ते श्रीकृष्णाने सांगितलेलं तत्वज्ञान. पण भगवान श्रीकृष्णांच्या शब्दात महाज्ञानी महापंडित विदुर कसे होते तर श्रीकृष्ण म्हणतात, हे विदुरा, धृतराष्ट्रादी कौरवपुत्रांच्या राज्यात राहूनही तू नेहमीच धर्मशीलतेनं मोठ्या नीतिमत्तेनं जगलास. द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगी इतर सारे ज्येष्ठ तोंड बंद करून बसलेले असताना तू मात्र धृतराष्ट्राला, दुर्योधन, दुःशासनाला स्पष्टपणे आणि थेट बोललास. असा हा विदुर आणि त्याची जीवन कहाणी, त्याचं तत्वज्ञान सांगणारी डॉक्टर कमलेश सोमन यांची कादंबरी विदुर. विदुर कसा होता तर तो महाभारतातला महामंत्री होता, प्रगल्भ, परिपक्व. विदुराचं वैशिष्ट्य म्हणजे त्यानं कधीही भेद केला नाही. हे कौरव, हे पांडव. गांधारीनं तिच्या डोळ्यावर पट्टी बांधली, पण विदुर मात्र व्यासांच्या आदेशानुसार धृतराष्ट्रांच्या सावलीत सताड डोळे उघडे ठेवून त्यांच्या सोबत राहिला. माता कुंतीचीही अगदी माता पित्यांप्रमाणे काळजी घेणारा विदुर, राजाला योग्य सल्ला देणारा विदुर, मुख्य म्हणजे महामंत्री या नात्यानं राजधर्म, स्वधर्म प्राणपणाने जपणारा विदुर. त्याचं संपूर्ण आयुष्य म्हणजे तत्वज्ञान. हे तत्वज्ञान ज्या पुस्तकात आपल्याला पावलोपावली भेटतं ते पुस्तक म्हणजे विदुर ही कादंबरी. खरं तर विदुर ही कादंबरी वाचताना आपण अक्षरशः भूतकाळात नाही तर महाभारतात वावरत असल्याची अनुभूती आपल्याला येते. संस्कृत भाषेतील 2 अतिप्राचीन महाकाव्यांपैकी एक महाकाव्य कृष्णद्वैपायन व्यासांचं महाभारत, दुष्यंतपुत्र भरतच्या कुलात जन्मलेल्या कुरु राजाचे हस्तिनापूर येथील वंशज म्हणजे कौरव आणि पांडव या वीरांची जन्मापासून अखेरपर्यंतची महाभारत ही कथा म्हणजे वीरगाथा. आणि या महाभारतातील एका महाज्ञानी, पंडित, नीतिमान व तत्वज्ञानानं संपूर्ण जगाला भारित करणारं व्यक्तिमत्व म्हणजे विदुर. विचित्र वीर्याच्या दासीपासून कृष्णद्वैपायनानं विदुर हा प्रज्ञावान पुत्राला जन्म दिला. विदुर ही कादंबरी म्हणजे विदुराच्या जीवनाची, नीती विचारांची कहाणी आहे. विदुर या कादंबरीच्या पहिल्याच भागात आपल्याला यक्ष प्रश्न भेटतात, म्हणजे पांडवांमधील ज्येष्ठ पुत्र धर्मराज व यक्ष यांच्यामधील प्रश्नोत्तर. ही प्रश्नोत्तर कशी होती तर यक्ष प्रश्न विचारतो, मनुष्याचा सर्वात मोठा दुर्गुण व शत्रू कोण? तेव्हा धर्मराज उत्तर देतो, क्रोध. यक्ष विचारतो, क्रोध कधी उत्पन्न होतो? एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडते आणि नंतर ती स्वीकारता येत नाही तेव्हा व्यक्तीला क्रोध होतो. यक्ष विचारतो, अक्षय व्याधी? तेव्हा धर्म म्हणतो, लोभ, लालसा, हव्यास ह्या अक्षय व्याधी आहेत. यक्ष विचारतो की पंडित कुणाला म्हणायचं? तेव्हा धर्मराज उत्तर देतात, सर्वार्थानं धर्मशीलतेत जगणाऱ्या माणसाला पंडित म्हणावं. यक्ष विचारतो, प्रिय भाषण करणाऱ्याला काय प्राप्त होते? तेव्हा धर्म म्हणतो की प्रिय भाषण करणारा सर्वांना प्रिय होतो. यक्ष हा प्रश्न विचारतो, आपल्या सर्वांसाठीही तो सर्वात महत्वाचा. अज्ञान म्हणजे काय? तेव्हा धर्मराज उत्तर देतो, स्वतःबद्दलचं ज्ञान नसणं हेच खरं अज्ञान आहे. असे अनेक प्रश्न, त्याची उत्तरं पांडवपुत्र युधिष्ठिर व यक्ष यांच्यामधील ही प्रश्नोत्तरं, यातून आपल्याला कळतं की विदुराचं व्यक्तिमत्व, स्वतःबद्दलचं ज्ञान आणि नीतिमत्ता असणारं महाभारतातलं हे अत्यंत सुजाण व्यक्तिमत्व म्हणजे विदुर. महाभारत कालापासून चालत आलेली विदुर नीती आजही माणसाला तत्वशीलतेनं, नम्रतेनं जगण्याची प्रेरणा देते. सर्वसाधारणपणे क्षमाशील माणसाला लोक दुबळं समजतात. विदुर म्हणतो ते तसं नसतं. क्षमेत मोठी शक्ती असते. क्षमा हा सामर्थ्यशील माणसाचा मोठा गुण होय. क्षमाहीन माणूस आपल्यासह दुसऱ्याला त्रस्त करीत असतो. क्षमा हीच मोठी शांती आहे. क्षमाशील माणसाचं मन सदोदित शांत आणि प्रसन्न असतं. शांत व प्रसन्न असतं. ही विदुर नीती कशी होती हे या कादंबरीत आपल्याला पावलोपावली पाहायला मिळतं. महाभारत आतापर्यंत आपल्याला फक्त सिरियल मधून कळालं आणि आज हे ते भव्य सेट, त्यातले कलाकार, यातून लक्षात राहतात ते श्रीकृष्ण, अर्जुन. पण महाभारत खरंच कळायचं असेल तर एखादं असं मराठी पुस्तक, एखादी मराठी कादंबरी आपल्या हाती नक्कीच यायला हवी, जी अगदी सोप्या भाषेत
हे महाभारत आणि त्यातलं सार आपल्याला समजावून सांगेल. आणि अशीच एक कादंबरी डॉक्टर कमलेश सोमण लिखित विदुर ही कादंबरी. पण ही कादंबरी केवळ विदुरबद्दल किंवा त्याच्या नीतीबद्दल, त्याच्या तत्वज्ञानाबद्दल सांगत नाही, तर संपूर्ण महाभारत आपल्या दृष्टिक्षेपात आणते. कौरव पांडव यांच्यातलं युद्ध, यक्ष प्रश्न, पांडव जेव्हा अज्ञातवासात जातात तेव्हा त्यांना धौम्य ऋषींनी दिलेला उपदेश, आणि त्याचबरोबर या पुस्तकात पावलोपावली आपल्याला भेटते ती मानवाला, मानवी जीवनाला प्रत्येक काळात मार्गदर्शन करणारी विदुर नीती. माणसानं सत्यानं कसं जगावं, नेहमी क्षमाशील कसं असावं हे सांगणारे विदुर. महामंत्री विदुर आणि महाराज धृतराष्ट्र यांच्यातील संवाद काही वेळेला तत्वज्ञानाचं रूप घेतो. धृतराष्ट्राने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना विदुर म्हणतात, वनवास असा दुर्धर असतो, तरीही वनवासात एक फार मोठा आधार असतो, आणि तो म्हणजे स्वतःचा, आपल्या आयुधांचा. अज्ञातवासात हेही संपलेलं असतं. हा संपूर्ण संवाद सुरू आहे तो पांडवांच्या वनवासासंबंधी आणि त्यांच्या अज्ञातवासासंबंधी. पण या अज्ञातवासाबद्दल देखील विदुर त्यांची नीती सांगत असताना ते म्हणतात की अज्ञातवासात भविष्यकाळ अज्ञातच असतो. वर्तमान काळ घडवायचा नाही, कारण जवळ आयुध नसतात, कारण ती स्मशानातील शमी वृक्षावर तोंड लपवून बसलेली असतात. भुजातील बळ गोठवून ठेवायचं असतं. अज्ञातवासातील सर्वात दुःखद गोष्ट म्हणजे स्वत्वाचा त्याग ही असते. मी अमुक एक असं म्हणायचं व सांगायचं नसतं, आठवायचं नसतं. उलट आपण जे नाही ते आपण आहोत असं जगाला सांगायचं, स्वतःला पटवायचं असतं. आणि त्याच वेळेस महामंत्री, महाज्ञानी, तत्वशील विदुर आपली विदुर नीती ऐकवतात. ते म्हणतात, अनामिक राहून आपण जे काही करतो त्यावर प्रेम करणे आणि त्याची ऐट न मिरवणे हे नेहमीच चांगले असते. अशा वेळी ती व्यक्ती फक्त सृजनशील, ज्ञानी असते आणि अनामिकपणे जगत राहते. त्यातच खरी श्रीमंती आणि महान सौंदर्य दडलेलं आहे. राजन, महापराक्रमी, महाप्रतापी, धर्मशील पांडव वनवासात असे जगले आहेत. वाटेतील संकट, अडथळे, वनवास, अज्ञातवास व्यक्तीतील तेजाला, दडलेल्या साऱ्या क्षमतेला, ऊर्जेला आवाहनच करीत असतात. आणि हीच विदुर नीती शहाणपणाची ओळख कशी करावी हे सांगते. तत्वज्ञानी विदुर म्हणतात की शहाण्याची पहिली ओळख म्हणजे कोणतीही गोष्ट त्याला न सांगताच समजते. दुसरं असं की शहाणा माणूस श्रवणाची कला उत्तम रीतीने जाणतो. शहाणा माणूस अप्राप्य गोष्टींच्या मागे लागत नाही किंवा हातून निसटलेल्या गोष्टीबद्दल तो शोकही करत नाही. कोणत्याही गोष्टीचा मनाशी पूर्ण निश्चय आणि निर्णय घेऊनच शहाणा माणूस आपल्या कार्यास हात घालतो. महत्वाचं म्हणजे आरंभलेलं कार्य करीत असताना तो कधीही आणि केव्हाही गोंधळात सापडत नाही. तो आपला वेळ योग्य कारणी लावतो. मुख्य म्हणजे त्याचं मन त्याच्या ताब्यात पूर्णपणे असतं. प्रगल्भ, परिपक्व महाभारतातील असं एक पात्र महामंत्री विदुर. त्यांच्या जीवनाचं सार ज्या कादंबरीत सामावलंय ती कादंबरी म्हणजे विदुर. डॉक्टर कमलेश सोमण लिखित ही कादंबरी नक्कीच एकदा वाचायला हवी आणि ते तत्वज्ञान आपल्या जीवनात अंगीकारायलाही हवं, अशी ही कादंबरी विदुर. मित्रहो, आजच्या भागात आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटू पुढील रविवारी अशाच एका एव्हरग्रीन पुस्तकासह. तब तक के लिए सुनो ग्रीन, रहो एव्हरग्रीन.